प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना माझा सलाम. आजचं वचन आहे याकोबाचे पत्र 1 अध्याय 20 वचन. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकोबाच्या पत्रात 19व्या वचनात सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाने रागास मंद असावे. रागात मनुष्य काहीही करतो, तो काय करतो याचे त्याला भान राहत नाही. राग हा एका क्षणाचा असतो, पण तो आयुष्यभराचे कधी कधी नुकसान करून जातो. रागात मनुष्य एकमेकांना मारतात, जखमी करतात, कधी कधी अपंगत्व येते, शेती पिके जाळल्यामुळे नुकसान होते आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माणूस माणसाचेच नुकसान करतो. रागाच्या भरात समजत नाही, पण काही वेळानंतर समजते की आपण किती मोठी चूक केली आहे. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, पहा, काईनाने रागाच्या भरात हाबेलाचा वध केला. एसाव रागाच्या भरात आपणास मारून टाकेल म्हणून याकोबाला घर सोडून पळावे लागले. रागामुळे नात्यामध्ये दरार पडते. राग जीव घेतो, पण जीवन देऊ शकत नाही. देवाचे कार्य पूर्ण होण्यासाठी रागामुळे अडथळे निर्माण होतात. रागामुळे अंतःकरणे दुखावली जातात. रागामुळे आपण एकमेकांना शिवाय शापही देतो, वाईट चिंतन करतो एकमेकांविषयी. परमेश्वराकडे पहा, तो मंद क्रोध दयाळू पिता आहे. तो आमचे सर्व अपराध सहन करतो. म्हणून आपण न रागवता देवाच्या कार्यातील अडथळे बनू नये, तर रागास आवर घालून त्याच्या कार्यास पुढे नेण्यास सहाय्य करावं.